मंडळी, तुम्हाला सुद्धा तुमच्या घरामध्ये वेगवेगळी झाडं लावायला आवडतात का? पण पावसाळ्यामध्ये किंवा सीझन चेंज नंतर मुंग्या, पांढरी कीड, अळ्या आणि वेगवेगळ्या कीटकांचा प्रादुर्भाव इतका वाढतो की आपली झाडं टिकत नाही, माती सुद्धा खराब होते, मग मेहनतीने लावलेली सगळी रोपं करपून जातात आणि खराब होतात. पण यावरती जर तुम्ही एकदम फंटास्टिक उपाय शोधत असाल ना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, शेवटपर्यंत बघा. नंबर 1 ते म्हणजे हळद आणि दालचिनीची पावडर. अहो, मुंग्यांसाठी सगळ्यात भारी असा हा उपाय. काय असतं माहितीये का, मुंग्यांना ना हळद आणि दालचिनीचा जो उग्र वास आहे ना, तो अजिबात आवडत नाही. कुंड्यांमधल्या मातीवर किंवा कुंडीच्या कडेने ना थोडीशी हळद किंवा दालचिनीची पावडर तुम्ही भुरभुरा. यामुळे मुंग्या लगेच पळून जातात आणि मातीतली जी बुरशी आहे ती सुद्धा यामुळे रोखते, कारण अँटीसेप्टिक म्हणून हळद काम करत असते. दुसरं म्हणजे पावसाळ्यामध्ये विशेषतः जास्वंदाच्या रोपांवरती ना पांढऱ्या किडीचा प्रादुर्भाव खूप जास्त आपल्याला दिसून येतो. आणि ही पांढरी कीड म्हणजे दुसरं काही नसून मिली बग्स असतात, म्हणजे छोटे छोटे बिटल्स असतात, बग्स असतात. ही कीड कापसासारखी पांढरी, मऊ आणि चिकट असते. ती प्रामुख्यानं जास्वंदीच्या कळ्यांवरती, नवीन फुटणाऱ्या कोंबांवरती, पानांच्या मागच्या बाजूला खूप मोठ्या प्रमाणात ग्रुपने आपल्याला जमा झालेली दिसून येते. त्यासाठी काय करायचं, 1 लिटर पाण्यात 1 लहान चमचा डिशवॉश किंवा डिश लिक्विड जे आहे, डिशवॉश लिक्विड ते टाका, कडुलिंबाचं तेल त्यामध्ये मिसळा आणि त्याची फवारणी करा. बघा, तुम्हाला याचा फायदा होईल. फक्त ती फवारणी तुम्हाला प्रेशरने करायची आहे. त्या व्यतिरिक्त फक्त कडुलिंबाचं पाणी किंवा कडुलिंबाचं तेल सुद्धा तुम्ही फवारू शकता. तिसरा मुद्दा आपला तोच आहे, ते म्हणजे तुम्ही कडुलिंबाच्या पाण्याचा वापर करा. 1 लिटर कोमट पाण्यामध्ये 1 चमचा कडुलिंबाचं तेल, 2-3 थेंब डिशवॉश लिक्विड किंवा हँडवॉश वापरा. हे मिश्रण संपूर्ण रोपावर आणि पानाच्या खालच्या बाजूला ना आठवड्यातून एकदा फवारायचंय. यामुळे सगळ्या प्रकारचे जे काही कीटक आहेत, मुंग्या आहेत, त्या सगळ्या पळून जाणार आहेत. चौथं आहे ते म्हणजे कुंडीच्या खालील ड्रेनेज होल तुम्हाला आता मोकळे करायचे. पावसाळ्यामध्ये ना कुंडीत पाणी साचून राहिल्यानंतर मुंग्या मातीत घर करायला लागतात आणि त्यामुळे मुळं झाडांची कुजतात. कुंडीच्या खाली जे ड्रेनेज होल असतं ना, ते मोकळं आहे की नाही त्यासाठी तुम्हाला तपासायचंय, जेणेकरून जास्तीचं पाणी हे लगेच बाहेर पडेल. त्यामुळे माती खराब होणार नाही, मुळं सुद्धा कुजणार नाहीत आणि तुमची रोपं खूप छान टवटवीत होतील. विशेष म्हणजे फुलझाडांच्या रोपांसाठी तर हे तुम्ही आवर्जून केलं पाहिजे. 5वा मुद्दा आहे तो म्हणजे कुंड्यांना तुम्हाला जमिनीपासून थोड्या उंच ठेवायच्या. कसं असतं, कुंड्या थेट जमिनीवर किंवा स्लॅबवर न ठेवता जर तुम्ही पॉट स्टँड किंवा अगदी साध्या विटांचा वापर करून जर थोड्या उंचीवर ठेवलात ना, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. यामुळे जमिनीवरून कुंड्यांमध्ये चढणाऱ्या मुंग्या किंवा कीटकांचा अटकाव तुम्ही थोडाफार प्रमाणात तरी करू शकता. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे लाकडाची राख किंवा चॉक पावडर. कुंडीतील मातीवर थोडी लाकडाची कोरडी राख किंवा खडूची पावडर जी आहे ना, ती टाकू शकता तुम्ही. राखेमुळे मातीतले किडे, अळ्या, छोट्या छोट्या ज्या आपल्या गोगलगायी असतात, तर त्या सगळ्या गोष्टी मरून जातात. तसंच रोपाला पोटॅशियम मिळायला सुद्धा मदत होत असते, त्यामुळे ते तुम्ही वापरू शकता. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, लसूण आणि तिखटाचा नैसर्गिक स्प्रे. म्हणजे काय करायचं, तुम्हाला 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी किंवा लाल मिरची वाटून 1 लिटर पाण्यामध्ये उकळवायची आहे. पाणी थंड झाल्यावरती गाळून स्प्रे बॉटलमध्ये भरायचे. हा तिखट उग्र स्प्रे फवारला ना की ज्या किड्या, अळी, ती पांढरी जे बग्स आहेत ते सगळे पळून जातात. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कुंडीत शेणखत किंवा ओला कचरा टाकणं शक्यतो टाळा. पावसाळ्यामध्ये कुंडीत ओला कचरा किंवा न कुजलेलं शेणखत टाकायचं नाहीये, कारण यामुळे मातीमध्ये बुरशी आणि मुंग्यांचं प्रमाण दुपटीनं वाढतं. या दिवसामध्ये ना फक्त सुकलेलं असं ड्राय आउट झालेलं गांडूळ खत किंवा कंपोस्ट जे आहे ते तुम्ही वापरू शकता. तो सुरक्षित पर्याय आहे. पुढचा मुद्दा तो म्हणजे सुकलेली आणि सडलेली पानं तुम्हाला नियमित काढून टाकायची. कसं असतं, कुंडीत किंवा मातीवर पडलेली सुकलेली पानं किंवा फुलं लगेच उचलून टाका, नाहीतर ओल्या हवेत ही पानं कुजतात, फुलं कुजतात आणि त्यामुळे कीटक, बुरशी या सगळ्यांची पैदास होते. शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे माती हलकी मोकळी करणं सुद्धा गरजेचं आहे. पावसाची उघडदीप दरम्यान म्हणजे थोडं ऊन पडल्यानंतर ना कुंडीतल्या मातीच्या वरचा जो थर आहे तो हलकी खुरपणी करून मोकळा करा. यामुळे मातीला हवा मिळते आणि मातीत मुंग्यांची जी काही अंडी असतील, कीटक असतील, ते उन्हामुळे नष्ट होतात. तर हे सगळं करून झाल्यानंतर एक ॲडिशनल उपाय सुद्धा तुम्हाला सांगायचा आहे. तो उपाय म्हणजे काय करायचं, तुम्हाला आपल्या घरामध्ये कापूर असतं आणि लवंग असतं, त्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. म्हणजे कसं, तर कुंडीच्या मातीमध्ये ना 1 ते 2 कापराच्या वड्या किंवा लवंग छानपैकी दाबून ठेवायचे. कापूर आणि लवंगाचा जो काही तीव्र वास असतो ना, तो मुंग्या, उडणारे छोटे छोटे किडे जे असतात ना, त्याला कुंड्यांपासून लांब ठेवतो. आता एक छोटी टिप देते.
पावसाळ्यामध्ये फवारणी करताना ती नेहमी पाऊस थांबल्यावर किंवा संध्याकाळच्या वेळी करा, जेणेकरून ना फवारलेलं औषध पावसाच्या पाण्यानं लगेच धुवून जाणार नाही. बाकी ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत, ज्या तर तुम्ही केल्या तर तुमच्या घरातली कुंडीमधली सगळी जी छानपैकी झाडं आहेत ती छान निरोगी आणि मस्तपैकी राहणार आहेत. ती झाडं कशी वाढवायची, त्याच्यासाठी काय खत वापरलं पाहिजे, त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण लोकमत सखीवर केलेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला बाहेर झाडं ठेवता येत नसतील आणि इंडोर झाडं कमी मेंटेनन्सची जर घरात लावायची असतील तर कोणती झाडं वापरली पाहिजेत, त्याचा सुद्धा व्हिडिओ लोकमत सखीवर केला आहे. त्यामुळे तो गार्डनिंगचे हे दोन्ही व्हिडिओ नक्की तुम्ही बघा आणि हा व्हिडिओ सुद्धा कसा वाटला मला नक्की सांगा. भरपूर झाडं लावा, भरपूर निसर्गावर प्रेम करा आणि स्वतःप्रमाणे झाडांच्या मुळापासून अगदी पानापर्यंत सगळ्याची छानपैकी काळजी घ्या.